नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे गुंजा साडी चेंज करून बाहेर आलेली असते. तर बाहेर कन्यादान ओतण्याचा कार्यक्रम चालू असतो. तर सर्वेश व मृण्मयी दोघेही एकमेकांकडे बघून दोघांच्याही डोळ्यातून अश्रू खाली येत असतात. तर मृण्मयीलाही तिच्या आईबाबांना सोडून जायचं असतं म्हणून खूपच वाईट वाटत असतं. तर सर्वेशला तर त्याची लेक खूपच लाडकी असते आणि आज ती त्याला सोडून जाणार असते, म्हणून त्याच्याही डोळ्यात अश्रू थांबत नसतात. तर लगेच कबीर गुंजाकडे बघत असतो. तर गुंजा हे सर्व बघून तिला खूपच वाईट वाटत असते. तर कबीरला गुंजाकडे बघितल्यानंतर लगेच त्याचे डोंगरवाडीतले ते लग्नाचे क्षण आठवतात. तर गुरुजी म्हणतात, म्हणा आता तुला अजन्मी सुखी राहील असं म्हणा बरं. तर लगेच कबीर म्हणतो, मृण्मयी तुला मी अजन्मी सुखी ठेवेन बरं का. तर गुंजा हे सर्व ऐकत असते. तिला खूपच वाईट वाटत असते. तर कबीर गुंजाकडे बघत म्हणत असतो की मी तुला कुठल्याही संकटात येऊ देणार नाही. मग कबीरला ते गुंजाबरोबर हे सर्व वचन त्याने पूर्ण केलेले असतात असे डोंगरवाडीतले त्याचे लग्न आठवत असते. तर गुंजा मनाशीच म्हणते, साहेबा तुम्ही भलतंच हे लग्न मानत नसताल, माझ्यावरती प्रेम करत नसताल, परंतु तुम्ही हे वचन नेहमी पाळत आलेला आहात. सदैव माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहिलात. तर लगेच सर्वेश कबीरला बोलतो, माझ्या काळजाचा तुकडा देतोय, त्याची चांगली काळजी घे बरं का. तर कबीर बोलतो, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका मामा, मी तुमच्या लेकीला अगदी सुखात ठेवेन. तर लगेच कबीरला डोंगरवाडीचे ते बाबळीचे बोल आठवतात. बाबळीनेही त्याला डोंगरवाडीतून निघताना सांगितलेले असते की माझ्या लेकीला कधीही एकटं सोडू नका, तिला कायम सुखात ठेवत. तर कबीरनेही तिला हो म्हटलेलं असतं आणि तो गुंजाकडे एकटक बघत असतो. त्यानंतर लगेच गुरुजी म्हणतात, चला आता पुढच्या विधीला सुरुवात करूया. मग कबीर मृण्मयीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. तर माया ही एकटक मृण्मयीकडे बघत असते. तर गुंजा हे सर्व जड मनाने अगदी डोळ्यात अश्रू मावत नसतात तरीही हे सर्व बघत असते. मग कबीर मृण्मयीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना रेशीमलाही तिचे लग्न आठवते. तिच्याही डोळ्यात खूप पाणी आलेले असते. तर कविता तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मग गुंजा मनाशीच म्हणते, मृण्मयीताई तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला हे मंगळसूत्र घालण्याचा मान मिळतोय. नाहीतर काही माझ्यासारखी कमनशीबवान लोक पण असतात, ज्यांचं लग्न झालं तरी मंगळसूत्र घालण्याचा मान त्यांना कधीच मिळत नाही. तर लगेच गुरुजी म्हणतात, मंगळसूत्राचं पदक हातात घ्या. मग लगेच कबीर ते मंगळसूत्राचं पदक हातात घेतो आणि लगेच त्याला मधू सांगते की कबीर त्यावर कुंकू घाल म्हणून. मग हे सर्व गुंजा एकटक बघत असते. तिलाही तिच्या लग्नाचे सर्व काही क्षण आठवत असते, कसे कबीरने तिला मंगळसूत्र घातलेले असते. त्यानंतर मग कबीर गुंजाने दिलेले ते डोंगरवाडीचे भाग्याचे कुंकू हातात घेतो आणि त्याला गुंजाचे ते बोल आठवतात की साहेबा हे डोंगरवाडीचं भाग्याचं कुंकू हाय, तुम्ही दोघे राजा राणीचा संसार करा म्हणून. कबीर हा सारखा एकटक गुंजाकडे बघत असतो. तर मात्र इथे सर्वजण खूपच खुश असतात, कारण आता सर्व काही चांगल्या पद्धतीने लग्न पार पडत असतं. मग कबीर गुंजासमोर मृण्मयीच्या भागात कुंकू भरत असतो. तर लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मृण्मयी आणि कबीरचं मस्त असं स्वागत करत असतात. तर गुंजाला हे पाहून खूपच वाईट वाटत असते, पण इथे मृण्मयी मात्र खूपच खुश असते, कारण फायनली आज तिचं कबीरबरोबर लग्न झालेलं असतं. मग लगेच गुरुजी म्हणतात, चला आता सप्तपदीला सुरुवात करूया. वहिनी म्हणतात, रेशीम अगं पक्की गाठ मार बर का, दोघांची ही गाठ आयुष्यभर सुटायला नको. सर्वजण खूपच जोरात हसत असतात. त्यावर गुंजा कबीरकडे बघून डोळे पुसत असते. मग कबीरलाही ते डोंगरवाडीचे त्याचे आणि गुंजाचे सप्तपदीचे सर्व काही क्षण आठवत असतात. मग गुरुजी कबीरला काही वचनं घ्यायला लावतात. तर कबीर म्हणतो, आजपासून तू माझी पती-पत्नी झालेली आहे आणि तुझ्या या पावलाने माझ्या घरात फल येवो, घरात सुख येवो आणि तुझ्या या 5व्या पावलाने आपल्या घरात वंश वाढो आणि 6व्या पावलाने निसर्गाचे सर्व काही ऋतू सदैव आपल्या आयुष्यात राहो, असे वचन कबीर मृण्मयीबरोबर फेरे मारताना घेत असतो. त्यावर फेरे मारून झाल्यानंतर कबीर मृण्मयीला म्हणतो,
आजपासून तू माझी सखी चारेनी झाली, सखी सोबती. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि मृण्मयी कबीरकडे बघत असते. मग गुरुजी म्हणतात, आता नवरा मुलीने आणि नवरी मुलीने दोघांनी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे बरं का. तर कबीर मृण्मयीला म्हणतो, चल आता आपण सर्वांचे आशीर्वाद घेऊ. मग सर्वेश, आजी असे एक एक करून सर्व मोठ्यांचा नमस्कार करून कबीर आणि मृण्मयी आशीर्वाद घेत असतात. मग लगेच आजू म्हणते, सुखाने संसार करा. असे एक एक करून सर्वजण त्यांना सुखी संसारासाठी खूप असे आशीर्वाद देत असतात. हे सर्व चालू असतानाच अचानक तिथे पोलीस येतात. तर असे अचानक पोलीस धावत आलेले पाहून सर्वजण खूपच घाबरून जातात. सर्वजण एकटक त्यांच्याकडे बघत असतात. तर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, शिर्के चला पटकन, एक ना एक रूम व्यवस्थितपणे चेक करायची आहे. इथून कोणीही बाहेर गेलं नाही पाहिजे. तर कबीर म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब काय झालंय? इथे लग्न चालू आहे, तुम्ही असे का आला आहात आतमध्ये? त्यावर उमेर लगेच पोलिसांना म्हणतो, हो साहेब, काही झालंय का? काही न्यूज मिळाली का तुम्हाला? मग लगेच इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना सांगतात, हो, डोंगरवाडीचा कुख्यात गुंड सत्यजित आज इथे आलाय. हे ऐकून मात्र गुंजा खूपच घाबरून गेलेली असते. मग लगेच सर्वेश म्हणतो, अहो नाही नाही, इथे कोणी आलेलं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. सर ऐकून घ्या, नाहीतर तुम्ही तपासून बघा. लगेच माया भडकते आणि म्हणते, कमॉन सर्वेश, तू कशाला लपवतोयस? ही गुंजा आहे ना इथे डोंगरवाडीची, मग जा हिला घेऊन जा, असे माया पोलिसांना म्हणते. तर पोलीस म्हणतात, हो का, ही गुंजा आहे का डोंगरवाडीची? कोण आहेस गुंजा तू? असे म्हणून गुंजाकडे बघत असतात. तर सर्वेश म्हणतो, अगं माया काय करतेस तू? मी सांगितलंय ना इथे कोणी आलेलं नाहीये डोंगरवाडीचं. तर लगेच माया म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, ही बघा, ही तुमच्यासमोर जी उभी आहे ना ती डोंगरवाडीची गुंजा आहे. मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, सत्यजित तुझा रिलेटिव्ह आहे का? म्हणजे सत्यादा इथे नक्की आलेला आहे, ही बातमी खरी आहे तर सर्व चेक करा, आतमध्ये जाऊन एक ना एक रूम चेक करा. तर माया बोलते, काय? इथे माझे गेस्ट आलेले आहेत अशाने त्यांचा अपमान होईल. नाही, मी तुम्हाला काही चेक करू देणार नाही. मग कबीर बोलतो, माया मामी तुम्ही जरा गप्प बसा ना, आधी सत्यादा इथे आलेला आहे की नाही ते बघावं लागेल ना. माया म्हणते, शटअप कबीर, तुला काही कळतं की नाही? आलेला आहे की नाही म्हणजे? ही गुंजा आहे ना डोंगरवाडीची, हिला घेऊन जा, सगळी माहिती तुम्हाला बरोबर मिळेल. मी जर फोन केला ना वरती, मग बघा तुम्हाला लगेच ऑर्डर मिळतील इथून जाण्याच्या. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो करा, तुम्हाला कुणाला फोन करायचा आहे त्याला करा, कारण ह्या सर्व ऑर्डर आम्हाला वरतूनच आलेल्या आहे. त्याला लगेच पकडायचं आहे आणि आजच्या आज त्याला अटक करण्याचा आदेश मिळाला आहे आम्हाला. आणि जर लागलीच तर गोळी मारण्याचाही आदेश दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही वरती फोन करू शकता. मी सगळ्यांना सांगतो की पोलिसांना सहकार्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला आमचे काम करू द्या. मग सर्वेश मायाला बोलतो, अगं माया, त्यांचं बरोबर आहे, त्यांना त्यांचं काम करू दे, तू हो बरं बाजूला. तर इन्स्पेक्टर साहेबांना सर्वेश म्हणतो, हो, तुम्हाला काय चेक करायचंय ते करून घ्या. वर इथे माया लगेच गुंजाकडे खूपच रागाने बघते आणि म्हणते, तुझ्यामुळे आज माझ्या गेस्टचा अपमान झालेला आहे, फक्त तुझ्यामुळे. तर मृण्मयी म्हणते, अगं मम्मा प्लीज, सीन नको क्रिएट करू, कधीतरी गप्प बसत जा ना. मग माया बोलते, हॉट, सीन मी क्रिएट करते मृण्मयी? बघितलंच गुंजा, आज माझी मृण्मयी माझ्या बाजूने उभी नाहीये आणि मी जगासमोर कितीही तिच्या बाजूने बोलले ना तरी आता त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. आणि शेवटी आता झालंय ना तुझ्या मनासारखं गुंजा, गोंधळ घालून तू माझ्या मृण्मयीच्या लग्नात विघ्न आणलंस ना शेवटी, असे गुंजाला खूप काही बोलत असते. त्यावर कबीर लगेच इन्स्पेक्टर साहेबांकडे जातो आणि म्हणतो, प्लीज इकडे आतमध्ये ये ना, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि उमेरलाही आतमध्ये बोलावून घेतो. तर मृण्मयी म्हणते, अरे कबीर काय बोलायचंय? कबीर म्हणतो, तुम्ही थोड्या वेळ गप्प बसा. मग कबीर, मृण्मयी व इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर कबीर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, हे बघा साहेब, माझ्यावरती विश्वास ठेवा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सत्यजित मुंबई इथे येऊ शकत नाही. मी जेव्हा आर्टिकल बनवलं होतं ना तेव्हा मी त्याच्याकडे डोंगरवाडीला गेलो होतो आणि
मला तिथे गेल्यानंतर समजले की तो खतरनाक माणूस नाही आहे हो, तो सत्यासाठीच लढणारा माणूस आहे. खरंच खूप चांगला आहे. मग इन्स्पेक्टर साहेब बोलतात, ते तुम्ही ठरवू नका, ते आमचे वरचे साहेब ठरवतील तो माणूस कसा आहे ती. मग लगेच गुंजा आतमध्ये येते. तर लगेच गुंजाला तिथे आलेलं बघून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हीच ती डोंगरवाडीची मुलगी ना? तर कबीर म्हणतो हो. तर ते बोलतात, ही इथे काय करते आणि कुणाबरोबर आलेली आहे? तर कबीर त्यांना सांगतो की ती आश्रित आहे आणि खूप दिवस झाले ती आमच्या घरात इथे राहते. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो का, काय करतेस ती इथे? तर कबीर म्हणतो, ती इथे शिक्षण घेत आहे. तेवढ्यात उमेरला फोन येतो की सत्यादाला कोणीतरी बसस्टँडवर बघितलंय. तर पोलिसांनाही फोन आलेला असतो. तर पोलीस म्हणतात, तुमच्या पत्रकारांची सर्व्हिस तर खूपच फास्ट आहे, आमच्यापेक्षा आधी तुम्हाला फोन आलाय ना? किती खोटं बोलताय, म्हणजे सत्यजित इथे आला होता? तर कबीर म्हणतो, नाही हो, सत्यजित इथे नव्हता आला. असे म्हणून पोलीस लगेच बसस्टँडवर त्याचा शोध घेण्यासाठी जातात. मग कबीर मात्र गुंजावर खूपच भडकतो आणि म्हणतो, सत्यजितला इथला पत्ता कोणी दिला? बोल, तो इथे कसा काय आला होता? माझ्या आयुष्याची वाट लावायची ठरवलेलीच आहे ना? जरा कुठे सुख आलं ना की त्यात विरजण टाकायचं, असंच ठरवलंय ना तू? मग गुंजा ही खूप भडकलेली असते. गुंजा म्हणते, बाद झालं साहेबा, म्या तुमच्या सुखासाठी काय नाही केलं आणि तुम्ही काय म्हणता मी विरजण टाकते? आज तुमच्या सुखासाठी, तुमचं लगीन होण्यासाठी मी माझ्या सख्ख्या आईबरोबर नाळ तोडली. वय, सत्यादा आणि माझी आई आली होते इथे मला बघायला, मला भेटायला. या पत्रकाराबरोबर लग्न करून माझी मुलगी किती सुखात आहे हे डोळे भरून बघायला. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, गुंजा ही तिथेच कबीरच्या रूममध्ये रडत बसलेली असते. सर्वजण इथे बाहेर निघण्याच्या तयारीत असतात. तर रोहन त्या रूममध्ये येतो आणि गुंजावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. तर बाहेर सर्वजण गुंजाला शोधत असतात. तर नैतिक सांगतो की गुंजा माझ्या मध्ये आहे असे कबीरला कळाल्यानंतर कबीर लगेच धावतच गुंजाला बघण्यासाठी येतो. तर दरवाजा उघडतो तर तो रोहनला बघतो. रोहन गुंजावर जबरदस्ती करत असतो. तर लगेच कबीर त्याचा तर पकडतो आणि म्हणतो, काय करत होतास तू? मग लगेच रोहन नाटकाला सुरुवात करतो आणि म्हणतो, जिजू, ही मुलगी ना इथे चोरी करत होती, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मात्र गुंजा खूपच घाबरून गेलेली असते. मग लगेच कबीर म्हणतो, गब्बईस, तू जर आज मृण्मयीचा भाऊ नसता ना तर तुला इथं जित्ता गाडला असता. बघ, तुला सोडणार नाही मी आता, असे म्हणून त्याला लगेच एक कानामागे मारतो. सर्व गुंजा डोळे भरून साहेबाकडे बघत असते आणि मनाशीच म्हणते, माझ्या साहेबाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे मित्रांनो, आता पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. म्हणून अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनल